नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका भारी आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपण महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीकडे जरा वेगळ्या म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत. तुम्ही भूगोलप्रेमी असा किंवा एमपीएससीची तयारी करत असा, हा दृष्टिकोन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आणि कायम लक्षात राहणारा ठरेल. कारण यातून आपण केवळ कोरडी आकडेवारी नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा खरा पाया समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणाची रचना कशी असेल ते पटकन बघून घेऊया. आपण 5 प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. 1. महाराष्ट्राची औद्योगिक खनिज संपत्ती. 2. गोंडवाना कोळशाचे वर्चस्व. 3. आपले प्रमुख कोळसा उत्पादक जिल्हे. 4. सिमेंटसाठी लागणारी चुनखडी. आणि 5. क्रोमाइट आणि इतर विशेष खनिजे. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, महाराष्ट्राची औद्योगिक खनिज संपत्ती. आणि इथेच खरी गंमत आहे. ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही, पण तब्बल 80%. होय, महाराष्ट्रात जेवढी काही खनिजे उत्खनन केली जातात त्या सगळ्यांच्या एकूण मूल्यापैकी एकट्या कोळशाचा वाटा 80% आहे. हा आकडा खूप काही सांगून जातो. अभ्यासाच्या किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि थेट विचारला जाणारा मुद्दा आहे, त्यामुळे हा डोक्यात कायमचा फिट करून ठेवा. आता हेच जरा समोरच्या आकृतीतून समजून घेऊ. एका पारड्यात फक्त कोळसा आहे, जो 80% भाग व्यापतोय, आणि दुसऱ्या पारड्यात राज्याची बाकी सगळी खनिजे मिळून फक्त 20% आहेत. विचार करा, इतर सर्व खनिजांच्या एकत्रित मूल्याची तुलना केली तर कोळशाचं हे आर्थिक वजन किती प्रचंड आहे. हे चित्रच मनावर ठसवून घेण्यासारखं आहे. चला तर मग आता वळूया दुसऱ्या भागाकडे. या गोंडवाना कोळशाचं वर्चस्व नेमकं का आणि कसं आहे ते पाहू. तुम्हाला गोंडवाना खडक प्रणालीबद्दल माहिती असेलच. हा एक अतिशय प्राचीन भौगोलिक खडक समूह आहे. आणि इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ह्याच विशिष्ट प्राचीन खडक प्रणालीने राज्याचा हा प्रचंड मोठा कोळशाचा खजिना स्वतःमध्ये दडून ठेवलाय. गोंडवाना प्रणाली म्हणजेच महाराष्ट्राच्या कोळशाच्या साठ्यांचा प्राथमिक आणि मुख्य स्रोत आहे, हे समीकरण अगदी घट्ट लक्षात ठेवा. पण आता तुम्ही म्हणाल, हा प्राचीन खडक आजच्या आधुनिक गरजा कशा पूर्ण करतो? तर आपण जी वीज वापरतो ना, त्या औष्णिक वीज निर्मितीसाठी इथून मिळणारा कोळसा हा अत्यंत आवश्यक असा इंधन स्रोत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण महाराष्ट्राला ऊर्जा पुरवणारा आणि इथल्या उद्योगधंद्यांना गती देणारा हा मुख्य कणाच आहे. प्राचीन भूगोलाचा आधुनिक अर्थव्यवस्थेशी असलेला हा सर्वात मोठा आणि थेट संबंध आहे. आता बघूया तिसरा भाग. हे सगळं घडतंय कुठे, म्हणजे आपले प्रमुख कोळसा उत्पादक जिल्हे कोणते? हे बघा, इथे 3 नावं अजिबात विसरायची नाहीत. पहिलं म्हणजे चंद्रपूर जिल्हा, आणि त्यातही बल्लारपूर. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं कोळसा उत्पादक केंद्र म्हणून आघाडीवर आहे. त्यानंतर येतं नागपूरमधलं उमरेड आणि यवतमाळमधलं वणी. महाराष्ट्राच्या नकाशावर ही 3 ठिकाणं म्हणजे आपल्या ऊर्जेची मुख्य चक्रच आहेत असं समजा. ही अत्यंत महत्त्वाची प्रमुख केंद्रे आहेत. पुढच्या भागाकडे वळूया. विभाग 4. सिमेंटसाठी लागणारी चुनखडी आणि पायाभूत विकास. कोळशानंतर अत्यंत महत्त्वाचा घटक कोणता असेल, तर तो म्हणजे चुनखडी, ज्याला आपण लाईमस्टोन म्हणतो. सिमेंट उद्योगात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आता हे उघडच आहे की सिमेंटशिवाय आपण आधुनिक बांधकामाची किंवा रस्ते, पुलांची कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे राज्याचा विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी चुनखडी हा एक अत्यंत महत्त्वाचा बेस आहे. मग ही चुनखडी मिळते कुठे? तर यामध्ये यवतमाळ जिल्हा एकदम आघाडीवर आहे. विशेषतः तिथलं राजूर हे ठिकाण. यवतमाळचं नाव आपण मगाशी कोळशाच्या यादीतही पाहिलं होतं, आठवतंय? यासोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही चुनखडीचे महत्त्वपूर्ण साठे मिळतात. पूर्व विदर्भाचा हा पट्टा खनिजांच्या बाबतीत खरंच किती समृद्ध आहे हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं. आता इथे एक मस्त तुलना करूया, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात राहील. यवतमाळकडे बघा, कोळशासाठी वणी आणि चुनखडीसाठी राजूर. म्हणजे हा जिल्हा या दोन्ही अवजड उद्योगांच्या बाबतीत एकदम पॉवरहाऊस आहे, दुहेरी आघाडीवर आहे. पण दुसरीकडे भंडारा जिल्हा बघा, तो क्रोमाइट आणि कायनाइट सारख्या अत्यंत निश किंवा विशिष्ट खनिजांसाठी ओळखला जातो. अशी तुलना केली ना की जिल्ह्यांचं औद्योगिक स्वरूप कायमचं लक्षात ठेवणं एकदम सोपं जातं. चला आता शेवटच्या भागाकडे येऊया. विभाग 5. क्रोमाइट आणि इतर विशेष खनिज संपत्ती.
ही विशिष्ट खनिजे आणि त्यांचे जिल्हे यांची अचूक सांगड घालूया. क्रोमाईटचे साठे प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि आपल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे मिळतात. आणि कायनाईट तसंच सेलेमनाईटच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते प्रामुख्याने भंडाऱ्यातील पोहरा येथे सापडतात. इथे एक अतिशय अभिमानाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कायनाईट आणि सिलिमनाईटच्या उत्पादनात आपला महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर एक खूप मोठं आणि प्रमुख राज्य आहे. भंडाऱ्याचे यातील योगदान खरोखरच अनन्यसाधारण आहे. सरतेशेवटी या सगळ्या विश्लेषणातून एक जबरदस्त आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. निसर्गाने दिलेली ही जी विशिष्ट जिओलॉजिकल लॉटरी आहे ती आजही आपल्या महाराष्ट्राच्या आधुनिक औद्योगिक प्रगतीची दिशा कशी ठरवतीये? विचार करा. लक्षावधी वर्षांपूर्वी तयार झालेले ते प्राचीन गोंडवाना खडक आणि काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये विखुरलेले हे खनिजांचे साठे हे आजही आपल्या राज्याचं आर्थिक यश नियंत्रित करत आहेत. हे समजून घेणं म्हणजेच राज्याचं खरं भूगोल समजून घेणं. या प्रश्नावर नक्की विचार करा. हे विश्लेषण तुम्हाला राज्याच्या जडणघडणीकडे पाहण्याचा नक्कीच एक नवा दृष्टिकोन देईल.